सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या सुमारे 5.5 वर्षापासून अखंडितपणे, अबाधितपणे प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर अतिशय बहुमोल असं प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 70 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण हा ग्रंथ आपल्याला समजून सांगत आहेत, त्यावर प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात श्री दत्त पुराण या ग्रंथाचा आढावा घेताना आदरणीय बाबा महाराज पुढे सांगतात की भगवान दत्तात्रेयांनी अलौकिकावर विशेष कृपा केल्यावर त्याला जे आत्मज्ञान प्राप्त झाले, त्याच्या मागे त्याचा मोठा भाऊ सुभाऊने असे ठरवले की आपला अलौकिक हा जो भाऊ आहे, त्याला वैश्विक आणि प्रापंचिक विश्वातून पारमार्थिक अवस्थेला नेण्यासाठी काशी राजाच्या साहाय्याने त्या राज्यावर चढाई केली. तेव्हा तो जंगलात पळून गेला. पुढे भगवान दत्तात्रेयांच्या उपदेशाने त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आला. काशी राजाने मग सुभावला विनंती केली की माझ्यावर सुद्धा तू अशीच कृपा कर. तेव्हा तो मागच्या पुष्पातील शेवटच्या श्लोकात तो म्हणतो की सविकारी जड अव्यक्तापासून भूत भौतिकापरी व्यक्ताव्यक्त तू जाणावेस, त्यानंतर तू असंगत्वाला प्राप्त होशील. आत्मविचाराने सर्व काही जाणावेस. केवळ स्वतःच्या आत्म्याला जाणून तू कृतार्थ होशील. जरी अलर्क हा दैवयोगाने भोगासक्त आणि कामुक होता, तरी आईच्या कृपेने विशेष शुद्ध होऊन क्षणभरात गुरुकृपा त्याला प्राप्त झाली. तो आता विरक्त असूनही प्रतिबद्ध आहे. म्हणून स्वतःच्या प्रतिबंधाच्या शेवटी निसंशय तू मुक्त होशील. असे बोलून अलर्काला आलिंगन देऊन अलर्काने त्याला आलिंगन देऊन प्रसन्न बुद्धीने त्याला म्हणाला की तू राज्य कर, माझ्याबरोबर वनात ये आणि यापुढे कुठेही लिप्त होणार नाहीस. हे विद्वान, तुझा दोष नाही, जशी इच्छा असेल तसे कर. अलर्क म्हणाला, हे बंधो, मी पूर्वी केवळ मूढ होतो. अजड असूनही जडत्वाला प्राप्त झालेला मी राज्यावर बसलो होतो. तुझ्या कृपेने मी आज मुक्त झालो आहे. एकाच उदरातून उत्पन्न झालेले लोकमान्य स्त्रीचे आपण पुत्र आहोत. आजच आपण सारखे झालो, ते पुण्य आपल्या आईचेच आहे. असे तो बोलला गेलेला सुभाऊ वनात गेला. काशी राजा सुद्धा स्वतःच्या नगरीला जाऊन प्रयत्नशील झाला. अलर्क आपल्या नगरीला जाऊन राज्यावर पुत्राला अभिषेक करून वनात गेला. सर्व संघ परित्याग करून मोक्षासाठी त्या ठिकाणी बऱ्याच काळाने सुख दुःख विरहित व योग क्षेमादी चिंतामुक्त होऊन हे सारे देव असुर मनुष्य युक्त विश्व पाहत मोक्ष लक्षात असलेला परिपूर्ण अद्वितीय योगेश्वराला प्राप्त झाले. गुणत्रय पाशांनी बांधलेला नेहमी स्त्री पुत्र बंधू मित्र शत्रू स्वतःच्या परक्याच्या भावनांनी बांधल्या जाणाऱ्या अज्ञान रूपी चिखलात बुडालेल्या त्या प्रकारच्या स्वतःच्या आत्म्याला आतून पार झालेले पाहून तोही गाथा गाऊ लागला. हो, आम्ही ते पूर्वी राज्य कसे बरे धारण केले. योगाशिवाय परम सुख नाही. तो पृथ्वीवर धनधान्य स्त्री पुत्रांनी सुखाने भरलेले सुख भोगलक्ष्यांच्या सुखाच्या 16 कलेची सुद्धा बरोबरी करणारे नाही. लोभ असता ते सर्व सुख नाही. त्यातील एकही पीडा देणारे असते किंवा ताप देणारे असते. सुख व्यापक आत्मरूप आहे. ते न जाणणारा मूर्ख बुद्धीचा असून परतंत होऊन बाहेरच त्या सुखाचा शोध करतो. त्यामुळे तो नेहमी दुःखाला प्राप्त करतो. ते सत्य ज्ञानरूप आणि अनंत सनातन ब्रह्म आहे. तेच एकमेव आत्मा मी व्यापक आणि सुखमय आहे. भाऊ आई यांच्या प्रसादाने आणि श्री दत्तात्रयाच्या अनुग्रहाने मी कृतकृत्य झालो आहे आणि जे मिळवायचे ते मिळवले यात शंका नाही. असे बोलून तो महात्मा अलर्क अभ्यास करून चरमभूमीला मोक्षाला प्राप्त झाला. त्या ठिकाणी दैत्याचे स्मरणही नाही. नंतर प्रारब्ध योग संपल्यावर स्थूलादी उपाधी रहित व नामरूपाधिकांनी वर्जित होऊन तो दत्त लोकाला प्राप्त झाला. अशी पुत्राने पित्याला ही चर्चा सांगितली ती थोडक्यात बुद्धिशुद्धीसाठी ग्रंथित केली आहे. पुत्र म्हणाला, हे बाबा, अशा प्रकारे तू योगाभ्यासाचे आचरण कर. तू परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होशील. ज्या ठिकाणी जाऊन पुन्हा शोक नाही. ते ब्रह्म मी आहे, संसारी नाही. मला अध्ययन कर्माची काय जरुरी.
तुझ्या प्रश्नाप्रमाणे मी तुला सर्व काही सांगितलं आहे. आता तू प्रयत्नशील हो. असे बोलून वडिलांना नमस्कार करून त्यांची अनुज्ञा मिळवून सर्व संघ परित्याग करून शांत झालेला तो संचार करू लागला. त्याचा पिताही उदासीन होऊन वानप्रस्थ विचाराने शुद्धी मिळून संन्यास घेऊन निष्काम कर्माची सिद्धी मिळवता झाला. स्वात्मरूप झाला. अशी ही अलौकिक कथा धन्य होय. विद्वानांनी ध्यान करण्यास व गाण्यास अशी ती योग्य आहे. या ठिकाणी प्रमाण साक्षात भगवान अवधूत दिगंबर श्री दत्तात्रय आहे. भगवान श्री दत्तात्रयाचे आश्चर्यकारी भक्त वात्सल्य काय वर्णावे. त्याने केवळ नमस्कार केल्यावरून संतुष्ट होऊन अलकाला मोक्ष दिला. हे अलौकिक कथेने युक्त असलेले चरित्र भक्ती आणि मुक्ती देणारे आहे. तसेच ते भगवान दत्तात्रयाला संतुष्ट करणारे देखील आहे. हे माधवा परमेश्वरा, हे त्र्यधीश्वरा, संतुष्ट झालेला तू आम्हाला परमेश्वर दे. तिथे उपासना कांडातील 5व्या अध्याय अष्टकाचा 8वा अध्याय समाप्त होतो. आदरणीय महाराजांनी हे सर्व अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला समजावून सांगितले. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात केली. नमस्कार. ऋषुयाति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटा. मागल्या पुष्पात आपण भगवान दत्तात्रयाचा एक अनन्य शिष्य अलर्क याच्या कथेचं श्रवण केलं आणि स्वतः स्वामी महाराजांनी वर्णन करताना इत्य अलर्क कथा धन्या गेया ध्येया मनीषीभिः प्रमाणम यत्र भगवान अवधूतो दिगंबरा. 5व्या अष्टकातला हा जो 8वा अध्याय होता त्यातला 65व्या श्लोकात असं म्हटलं की ही जी अलर्काची कथा आहे ही धन्य आहे. अगदी विद्वानांनी सुद्धा ध्यान करण्यासाठी जणू काही त्याचं मनन चिंतन गायन करण्यासाठी योग्य आहे. आणि या कथेच्या ठिकाणी जणू काही प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे भगवान अवधूत दिगंबर श्री दत्तात्रय हे उपस्थित राहतात असं या कथेचं महात्म्य आहे. विशेष काय आहे तर वंदन भक्ती या अलर्काने केवळ भगवान दत्तात्रयाला नमस्कार केला, मनपूर्वक नमस्कार केला. काकुळतीने सर्व जग विसरून एकात्म भावाने मनबुद्धी चित्तवृत्ती एकरूप झाल्या. अशा पद्धतीने त्यांनी साष्टांग जणू काही नमस्कार केला. साष्टांग म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि मनबुद्धी अहंकार असा एक अर्थ निघतो. सामान्य लोक साष्टांग म्हणजे लोटांगण घालणं, शरीर हे 8 ठिकाणी वागतं, त्यामुळे 8 ठिकाणी सरळ झालं म्हणजे साष्टांग साष्टांग असा विचार करतात. पण एका अन्वयार्थाने साष्टांग म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि मनबुद्धी अहंकार या पद्धतीने तर एखाद्याने भगवंताला खरोखर मनोमन नमस्कार जरी केला तरी सुद्धा तो जर त्या भगवंताला ग्राह्य वाटला तो नमस्कार सुद्धा तर ही सुद्धा एक प्रकारची
भक्ती आहे, वंदनम एक प्रकारची भक्ती आहे, ती वंदन भक्ती ही जणू काही दत्तात्रेयाला मान्य झाली, ग्राह्य झाली आणि म्हणून त्यांनी किं वर्णते भगवतो भक्ता वात्सल्यम अद्भुतम यो अलर्काय ददौ मुक्ती तुष्टो वंदन मात्रता. त्यांनी या भगवान दत्तात्रेयाचं आश्चर्यकारक असं भक्त वात्सल्य काय सांगावं. किं वर्धते भगवतो भक्त वात्सल्यम अद्भुत अद्भुत म्हटलंय का. यो अलर्काय ददो मुक्ती त्यांनी अलर्काला मुक्ती दिली. कशी कशा करता. तुष्टो वंदन मात्रता फक्त त्यांनी असं मनपूर्वक जणू काही त्या क्षणाला संपूर्ण जगाचा विसर पडला. त्याला सर्व संग जणू काही परित्याग केल्यासारखा अनन्य भावाने त्यांनी फक्त दत्तात्रेयाला वंदन केलं. या वंदन भक्तीने हा भगवान दत्तात्रेय संतुष्ट झाला आणि त्यांनी काय केलं. तदो मुक्ती त्या अलर्काला मुक्ती दिली. असं हे रमणीय असं चरित्र आहे असं काही महाराजांनी या ठिकाणी म्हटलं. आणि गेल्या पुष्पात आपण या अध्यायाची समाप्ती केली. या ठिकाणी अलर्काचे चरित्र संपलं आणि आता आपण दास्यभक्तीचं वर्णन करणारा अशा आयुराजाचं चरित्र आपण बघणार आहोत. त्याबद्दल महाराज काय म्हणतात. तर पहिल्या श्लोकात आता पुढे चरित्र कथन कसं आहे अशा पद्धतीने महाराज सांगतात. य इंद्रतुल्यो नहुषस तत्प्रभावो अधुनोच्यते तेन श्री दत्तदेवस्य भ्रातृत्वादी प्रकाश्यते. म्हणजे इंद्रतुल्य जो नहुष राजा इंद्रासारखा किंबहुना पुराणात असं वर्णन आहे की तो एका काळी इंद्र झाला. तेव्हा इंद्र ऋषीच्या शापाने त्यांनी स्वतःचं इंद्रपद सोडलं आणि तो लपून राहिला. तेव्हा देवांनी या नहुषाची नियुक्ती काही काळापुरती इंद्रपदावर केली अशी कथा आहे. म्हणून या ठिकाणी त्याला नहुषाला इंद्रतुल्य असं म्हटलंय. तर इंद्रतुल्यो नहुषस असं त्यांनी म्हटलंय. आणि त्याचा प्रभाव आता कथन केला जातो आहे. तत्प्रभाव अधुनो उच्चते आता त्याचं सांगतात आहे. आणि त्यात काय आहे त्याच्या इंद्राच्या इंद्र सदृश या नहुषाच्या या कथेनी जणू काही दत्तात्रेयाचं चरित्रामधलं दातृत्व हे जणू काही प्रगट होणार आहे. दातृत्वादी प्रकाशते. आता सुरुवात कशी केली त्यांनी सांगायला अशी सुरुवात केली. कश्चित राजा सोमवंश आयुर्नाम महामती ही सम्राट दाता वशी धन्य तो न अपत्य दुःखिता. म्हणजे पश्चिम राजा सोमवंश कोणी एक आयुर्नाम महामती कोणी एक आयुर नावाचा महाबुद्धिवान महामती ही महाबुद्धिवान राजा सोमवंश हा एक राजा होता. तो सम्राट दाता वशी धन्या तो सम्राट दानशूर जितेंद्रिय असा पुण्यवान धन्य असून सुद्धा
तो अनपत्यवत दुःखिता हा, त्याला अपत्य नसल्यामुळे, संतती नसल्यामुळे तो दुःखी होतो. मग ऋषीमुनींनी कथन केलेलं श्री दत्तात्रेय महात्म्यम श्रुत्वा मुनी समीरितम सह्याद्रोसो प्रभुं भक्त्या पुत्रार्थी शरणम ययो. जे ऋषी मुनींनी दत्तात्रेयाचं वर्णन केलं तेव्हा तो सह्याद्री पर्वतावरती भगवान दत्तात्रेयांचा जे वास करत होते दत्तात्रेय, त्यांना पुत्राच्या इच्छेने, आपल्याला पुत्र व्हावा अशा इच्छेने दत्तात्रेयाला भक्तीनं तो हा राजा आयुराजा शरण गेला. पुढे काय झालं, त्वांगे युवती षष्ट पिबंतम मध्यमोत्तम सर्वभोगाढ्यमप्यार्थम मत्वा भक्त्या ननाम सह. म्हणजे धृत अंगे युवती, मांडीवर जणू काय एका युवती तरुण स्त्रीला घेऊन शश्वत पिबतम मध्यम उत्तमम, एकसारखं उत्तम असं मद्यपान करणाऱ्या, पिणाऱ्या आणि सर्व भोगाढ्यमप्यार्य मत्वा, अशा भगवान दत्तात्रेयाचं चित्र असं दिसलं त्यांना. दत्तात्रेयाचं सर्व जणू काही भोगाने संपन्न असलेला हा, त्याला या आयुर्राजाने श्रेष्ठ मानून त्याला त्यांनी भक्तीने नमस्कार केला. किंवा दत्तात्रेयाचं हे जे चित्र हे आधी एकदा वर्णनाला आहे, तेव्हा आपण असं बघितलं की अशा दत्तात्रेयाने पाहून सुद्धा यांनी भक्तीपूर्वक नमस्कार केला. आणि निर्भक्षितो अपि बहुशः श्री दत्तेन महात्मना, हे जे दृढव्रतो नित्यम आयुर्भक्ता त्रिधीश्वरम, जे निर्भक्षितो अपि बहुशः, दत्तात्रेयानं अनेक वेळा त्याची निर्भत्सना केली, त्याला राग केला, तिरस्कार केला, त्रास दिला, तरी सुद्धा हे जे दृढव्रतो नित्यम आयु, त्या जणू काही दृढ व्रत भक्तीचं स्वीकारलेल्या आयुराजाने त्रिधीश्वरम, त्या त्रिधीश दत्तात्रेयाची भक्तीपूर्वक दररोज सेवा केली. आणि कशी केली तर दासभावम समाधित्यम शताब्दम सो भजन मुदा राहे कदा प्रभू कार्यम किम रात्तेन मया तव. त्या आयुराजाने दास्य जणू काही वृत्ती स्वीकारून, एखादा दास जो असतो, सेवक असतो, तो जशी सेवा करतो अशी वृत्ती त्या राजाने स्वीकार करून आनंदपूर्वक शताब्दम 100 वर्षेपर्यंत सेवा केली. तेव्हा प्राय एकदा प्रभू, एकदा दत्तात्रेयाने त्याला म्हटलं किम रात्तेन मया तव कार्यम किम. व्रात्य शब्द या ठिकाणी का वापरलाय, जो मोठा तर झालाय, वय वाढलाय, पण त्याची मुंज झालेली नाहीये, म्हणून त्याला व्रात्य हा शब्द या ठिकाणी महाराजांनी वापरला. पण मुंजच झाले नाही आहे, भ्रष्टाश्रमी नाही आहे, म्हणजे हा कोणी व्रात्य आहे. म्हणून हा व्रात्य शब्द जो मूळ संस्कृत तो या ठिकाणी महाराजांनी वापरला. त्यांनी असं म्हटलं की माझी मुंज झालेली नाही या इतक्या वयापर्यंत, म्हणून मी जणू काही लोकांपासून वेगळा झालो, बहिष्कृत झाल्यासारखं आहे. विद्वान आणि ब्राह्मण मुंज झालेल्या लोकांपासून विद्वान, तेव्हा आचार धर्माचं पालन न करणारा असे व्रात्य आहे. अशा मी तुझ्यासाठी मी काय करावं, किम व्रात्येन मया तव. तेव्हा हा आयुराजा असं म्हणतो, राजोवाच
वांदिशो गोविंद हा पुरुषोत्तमा अत्रिपुत्रो अपि मायावी निस्त्रैगुण्योस्ति केवला. राजा असं म्हणाला, भगवान धीशो, धीश म्हणजे बुद्धीचे दाते, बुद्धीचे अधीश, ही म्हणजे बुद्धी. भगवान धीशो, तुम्ही बुद्धीचे खरे राजे आहात, बुद्धीचे देवता आहात. गोविंद हा पुरुषोत्तमा, गोविंद आणि पुरुषोत्तमा या ठिकाणी सहज सांगतो. गोविंद म्हणजे गो म्हणजे इंद्रिय, आणि या इंद्रियांच्या विंद म्हणजे वृत्ती, याच्या ठिकाणी एक वाटतात तो गोविंदा हा, या वृत्तींचं पूर्ण ज्ञान आहे. वृत्ती ज्याच्या ठिकाणी रममाण होतात तो गोविंद. आणि पुरुषेचे स पुरुषा, पुरु म्हणजे शरीर, त्या शरीराचा जो अंतर्गत राहतो तो उत्तम पुरुष म्हणून तो पुरुषोत्तम. असे देव कोणाचे तुम्हीच आहात. आणि तुम्ही अत्रिपुत्र अपि मायावी, अत्री ऋषींचे पुत्र असून सुद्धा ते, आणि तुम्ही मायावी आहात. केवळ त्या मायेने तुम्ही हे मायावी असल्यामुळे हे मायेचे तुम्ही खेळ दाखवता, पण तुम्ही निस्त्रैगुण्य असते केवला आहात. तुम्ही तर केवलावस्थेमध्ये असणारे त्रिगुणातीत असे तुम्ही आहात. उत्तम पद्धतीने असं त्यांनी दत्तात्रेयांचं वर्णन केलं, त्यांची स्तुती केली. पुढे तो म्हणतो, वर्णाबद्धा यया तद्वाप सा त्रयी तच्छिरसज्ज वर्तते वर्तते स्वस्वरूपज्ञो बंधस्ते किं पुनस्तया. जे ब्राह्मणादी वर्ण ज्या श्रुतीने विधी निषेधाने बांधले आहेत, ब्राह्मणांनी असं करावं, ब्राह्मणांनी हे करावं, हे करू नये, अमुक पद्धतीने वागावं, हे असं वागू नये, हे खावं, हे खाऊ नये. हे जे विधी निषेध वगैरे जे बांधलेले आहेत ते कोणी आहे? ती वेदत्रयी, चार तळी तच्छिरसज, ही वेदत्रयी तुझ्या स्वरूपाला जाणणारी असते. तो वेदच फक्त तुझ्या स्वरूपात जाणतो. वेदस्थरी या ठिकाणी सुख यजूर सामानी, गद्य पद्य आणि गेय अशा 3 प्रकारचे जे काही वेद आहेत ते वेदच तुला जाणतात. सामान्य एखादा असेल मग त्या वाणीने तुला बंध कुठून आहे? तुझं वर्णन कसं करावं? तुला कुठलं बंधनच नाहीये. आणि त्रय्या विधी निषेधाभ्या तद्रूपाद्य परामुख नियोजिता इति ज्ञात्वा जे त्वां पाहि मां हरे. वेदत्रयीने विधी निषेधांनी ज्या रूपाविषयी काही न जाणणारा परांमुख असा जणू काही प्रकृतीने नियोजित केलेला असा मी आहे. पण मी या विधी निषेध वगैरे याच्यातच राहतो. त्यामुळे तुझ्या रूपाविषयी मला प्रत्यक्ष काही ज्ञान नाही, तुला तर मी जाणत नाही. पण जी ज्ञात्वा भजे त्वाम पाहि माम हरे, पण असं जाणून मी तुझी सेवा करतो आहे तेव्हा हे हरे पाहि माम, माझं रक्षण कर. ही दत्तो वददेवम कपालेन सुराम रूप मासंच संस्कृतम नृत्यम तेही मे अनुक्षणम स्थिती ही. दत्तात्रय म्हणाला, राजा असं जर असेल तर कवटीने किंवा खापरानं दारू आवडणारे आणि संस्कार झालेला मांस मला तर क्षणी दे आणि एकसारखं दे.
माणसांचं संस्कृत वृत्त ते कपाले न सुराम निरूप कवटीमध्ये दारू रुच्चम असं रुचकर मास देही मिळेल क्षण स्थिती मला तक्षणी दे. मग त्या राजाने सुद्धा काय केलं, दुक्त साक्षात पशुसोमधियान वहम पृष्ठो वदत प्रभुस्तेन श्रेष्ठम वरम नृप. त्या राजाने सुद्धा दत्तात्रयाने मागणी केल्याप्रमाणे मांसदान म्हणजे पशुदान पशुयाग आणि मद्यदान म्हणजे सोमया असं जणू काही आपण करतो आहे. या अशा विचारानं दत्तात्रयाला तो देऊ लागला. ते वेदांमध्ये जे सांगितलेलं पशु स्तोमयाग आहे आणि सोमयाग आहे, तर हे अशीच जणू काही आपण या भगवान दत्तात्रयाची पूजा करतोय यज्ञ करतो असं समजून त्याने दत्तात्रय जे हवं ते मांस आणि मद्य दिलं. तो देऊ लागला तेव्हा वृष्टो वदत प्रभुस्तेन वृष्टीत्वेष्टम वरम नको. किंवा जणू काही आनंद झाला आहे आपल्याला असं दर्शवून भगवान दत्तात्रय म्हणाले, राजा आता तू इष्ट असं वर माग. तर राजा म्हणाला, राजा पुत्रम सर्वज्ञम देव विप्र परम प्रभुम पुरासुरेर प्रजेयम कवी दक्षम प्रजापतिम पूज्यम शूरम रणक्रूरम शरणांगत वत्सलम धार्मिक देहि भोक्तारम यज्वानम च बहुप्रदम पितृगुरुवतिथि श्लाघ्यम धन्यस्वा येन पूर्वजैः प्रभुप्राहा तथे वास्तु पुत्रो वैष्णव उत्तमाः. इतक्या गोष्टींनी युक्त असलेला पुत्र मागितला. कसा? सर्वज्ञम देव विप्र परम प्रभुम सर्वज्ञम देव आणि ब्राह्मण यांच्याविषयी निष्ठा असलेला सुरासूर्य प्रजेयम जे देव आणि दैत्यांना अजिंक्य कवी बुद्धिमान दक्ष म्हणजे कर्तव्य तत्पर प्रजापती म्हणजे प्रजापती अगदी ब्रह्मदेवासारखा समान त्याच्यासारखा पूज्य आणि शूरम शूर रणक्रूरम आणि समरांगणामध्ये क्रूर असा शत्रूंना वाटणारा शरणांगत वत्सलम शरणागताविषयी दयाळू आणि धार्मिकम तेही भोक्तारम म्हणजे धार्मिक आणि भोक्ता. पुढे यज्वानम च बहुप्रदम यज्ञयाग करणारा आणि दानशूर पितृ गुरु तिथी श्लाघ्यम धन्या पिता गुरु आणि अतिथींना विशेष मानणारा असा पुत्र मला दे. त्यामुळे धन्यास्या येन पूर्वजैही याच्यामुळे मी पूर्वजांसह मी धन्य होईल. मग दत्तात्रय म्हणाले, तुला तसा प्रभू प्राह तथे वास्तू तथास्तु. काय म्हणाले? पुत्रो वैष्णव उत्तमम तुला उत्तम असा वैष्णव म्हणजे विष्णू भक्त असा मुलगा होईल पुत्र होईल. तो विष्णूर्पम साक्षात दिगंतर लुठद्यशाः राजन फलमिदं पत्या इंदुमत्ते प्रमैच्छभो.
तो जो मुलगा होईल तो विष्णूर विष्णुर्पमाः, तो जणू काही जयशील आणि साक्षात विष्णू सारखा, आणि त्याची कीर्ती दश दिशात पसरेल, साक्षात दिगंतर पृथ्व्यशाः. हे राजा, तर मी तुला फळ देतोय, एक प्रकारचं फळ. राजान फलमिदं पत्न्या इंदुर्मध्ये प्रच्छमो. हे राजा, मी तुला हे फळ देतोय, हे फळ तू इंदुमतीला दे. कथ्येतु कथ्येतुक्त्वा भिवाद्येशं हृष्टोगात्स तत्पुरं नृपाः. पत्ने ददो फलं सापि ऋतुस्नातात भजन मुदा. ठीक आहे, असं म्हणून श्री दत्तात्रेया नमस्कार करून आनंदित झालेला तो राजा, हृष्टोगात स्वपुरम नृपाः, तो राजा स्वतःच्या नगरीला गेला. त्यांनी पत्नीला ते फल दिलं. तिने सुद्धा तिने सुद्धा ऋतुस्नातान भजन मुदा. तिने ऋतुस्नान झाल्यानंतर, तो ऋतुस्नान तिचं झाल्यानंतर त्या फळाचं सेवन केलं. सा हिरप्रोषिता तंच विधीनां सृज्य कामिनी सान्द्रानंदम पदम लेभे क्षणार्धं कर्वच दैविकम. ही जी बराच काळ पती गावाला गेलेला असताना त्याची कामिनी, अशी त्याची जी कामिनी होती, तिने सुरत विधीने वगैरे त्याला आलिंगन देऊन आनंदाच्या क्षणात दिक्पाल भूंश अशा पद्धतीने नैसर्गिकरित्या ही गर्भधारण ही करती झाली. ततश्चा महिषी स्वप्ने महापुरुष लक्षणम हार कंकण केयुरं पुरालंकृत शुभम किरीटकुंडलधरं श्वेत सद्धनवलेपनं मणिस्त्राजर्भणशेषं राजधू फणशेषं छत्रं शुचिस्मितं मुक्ताफलं चापर्यन्तं क्षीरपूर्णेन कम्बुना स्वात्मानं विषिञ्चन्तं दृष्ट्वा धृष्टाप्यबुद्धत. नंतर त्याच्या त्या मयंती नावाच्या पट्टराणीला स्वप्नात महापुरुषाचं लक्षण असलेला हार कंकण केयूर नुपुर यांनी अलंकृत, हार कंकणेन केयूर नुपुर उलांकुर अलंकृत शुभम असा शुभ्रम किरीटकुंडलधारी शुभ्र हार, किरीटकुंडलधरम श्वेतस्त्रावक वस्त्र लेपनम, वस्त्र धारण केलेला पांढरा असा आणि रत्नांनी शोभणाऱ्या अनेक फणांनी युक्त असलेल्या केशाचं ज्याच्या मस्तकावर छत्र आहे, मणिस्त्रा जद फणशेषण छत्र शुचिस्मितम असून पवित्र हास्य असलेला आणि मुक्ताफलंच्या पर्यंतम मुक्त फल अर्पण करणाऱ्या आणि त्यांनी क्षीरपूर्णेन कंबुना जे दुधानं भरलेल्या शंखानं अशा त्या अभिषेक करणाऱ्याला पुरुषाला पाहून हा कसा आहे, स्वात्मानम अभिषिंचन्तम, स्वतः त्या शंखा दूध भरलेला अभिषेक करतो आहे असा दृष्ट आपल्या बुद्धता, अशा त्या स्वप्नात पुरुषाला पाहून ती अतिशय आनंदित झाली पण जागी झाली. मग सशस्त्र स्मृत्या प्रबुद्ध्या अपि दृष्टापत्ते सशंसत प्रातर्नुपो अपि संशुद्धम स्वप्न रौनकंब ब्रवीत. ते वारंवार स्मरण करून जागे होऊन हर्षित झालेल्या तिनं लक्षात आलं, तिने ते स्वप्न
पतीला सांगितलं. मग राजाने सकाळी प्रातर्नुपो अपि संशुद्धा, राजाने सकाळी शुद्ध होऊन हे स्वप्न शौनकाला सांगितलं. शौनक ऋषीला. शौनक ब्रवीत. वा शौनक असं म्हणतो, शौनक रज्जेंद्रा रश्चेंद्र भाग्यवानसी सांप्रतम अनुसूया गर्भरत्न दत्तात्रेय यार्पितं फलम यद्भक्षितं तत्प्रभावात् तत्पत्न्या गर्भोत्तमा लोकपालानुभावानु प्रविष्टो धृत एव भोः. शौनक म्हणाला, राजश्रेष्ठा तू भाग्यवान आहे. भाग्यवान श्री सांप्रतम. अनुसूया पुत्र दत्तात्रेयाने अर्पण केलेलं फल, ह्या पत्नीनं जे भक्षण केलं, दत्तात्रेय अर्पितम फलम, त्याच्या प्रभावाने लोकपालाच्या सामर्थ्याने प्रवेश केलेला गर्भ ज्या पत्नीने धारण केला आहे. धर्मात्मा वैष्णवा पुत्रा ही सोमान वयभूषणाः ख्यातोप इंद्रस्तमो दिव्य वीर्यो वेदोपवेदवित सम्राट सगुणो पेतो हुंडा स्थिर निषूदन भविष्यतीति स्वप्नेन सूचितं नात्र संशयाः. ये धर्मनिष्ठ विष्णू भक्त चंद्रवंशाला जणू काही भूषण शोभान्वय भूषणा हा आणि प्रसिद्धीने उपेंद्रासारखा दिव्य पराक्रम असलेला वेदोपवेद जाणणारा वेदोपवेदवित आणि सम्राट सर्वगुण संपन्न पुत्र. सम्राट सगुणोपेतो, विशेष काय, हुंडासुर निषूदना हा हुंडासुराचा नाश करणारा असा होईल. तर जणू काही या स्वप्नात सुचवला आहे. तर शौनकाने सांगेल ना अत्र संशय, हा या काही संशय नाही. आणि अग्निदेव मुखो भेतू तद्गर्भ सर्वतो वतू मृत्युपाशाच्च वर्णो दशमे मासी सुतवे. देवांचं मुख असलेला अग्नी गर्भाचं चोहीकडून, तुझ्या गर्भाचं चोहीकडून रक्षण करो. अग्निदेव मुखो भेटू तद्गर्भ सर्वतो वतू. आणि 10व्या महिन्यात प्रसूतीच्या वेळेस वरुण हा मृत्यूपाशातून रक्षण करो. वरुणो दशमे माशी सुतवे. जेव्हा शौनकाने म्हटलं तेव्हा इति दत्वा शिशो गच्छ शौनको सत्कृतो ग्रहम प्रहष्टो भू दत्तचित्तो राजा सभार्यका. हृदत्तचित्त असा आशीर्वाद दिला. शौनकाचा सत्कार केल्यानंतर शौनक जेव्हा निघून गेला तेव्हा साक्षात दत्ताच्या ठिकाणी लक्ष असलेला असा हा हृद दत्तचित्तो, त्या साक्षात दत्ताच्या ठिकाणी लक्ष असलेला हा राजा सभार्यक म्हणजे पत्नीसह आनंदीचे झाले. तर इकडे पुढे काय झालं, कांचनाक्ष पुढे कश्चित कुंड नामा महासुरा आक्रांता येन भूर्दोष देवा अपि पराजिता. एक कांचना नाम्य पुढे, कांचन नावाच्या नगरीत कुंड नावाचा कोणी एक असुर होता, राक्षस. ज्याने आक्रांत, ज्याने भूमी स्वर्गादी सर्व काही व्यापलं. आक्रांत येणं भूर देऊश्च, सगळं त्याने जणू काही प्रभावित केलं.
आणि त्यांनी देवा अपि पराजिता, त्यांनी देवांचा सुद्धा पराभव केला. आणि त्या अशोक सुंदरी नाम शिवकन्या बला धृता तया शब्दो नैशस्त्वा हनिष्यती खलविती. त्या अशोक सुंदरी नावाच्या शिवकन्येला त्याने हरण केलं होतं. तिने याला असा शाप दिला होता की तुला नहुष जो होईल हा तुला ठार करेल. त्याच्या हातून तू तू तुला ठार कर, त्याच्यात तुला वध होईल. तेव्हा हे त्याला माहिती होत. अत्रांतरेश्य हुंडस्य तनयानंदनम वनम वयश्चा भिगता तत्र चारणाया परस्परम भाषतां वचनाद आयु पुत्रो हुंडासुरांतका भविष्यती ती सा श्रुत्वा तत्वा पितरे शशंसुत. तर त्या हुंडासुराची जी कन्या होती ती देवांची बाग असलेल्या नंदनवनात मैत्रिणींबरोबर गेली असताना त्यांना या नंदनम वनम तिने काय त्या ठिकाणी परस्परात बोलणारे जे चारण होते, म्हणजे भाट वगैरे अशी जे असतात सेवक किंवा असे त्या काळातले आपण म्हणतो की स्तुतीवाचक असे काही लोक जी सांगतात एकमेकांना, असे त्यांच्या बोलण्यातून हा आयुर्राजाचा होणारा जो पुत्र आहे तो हुंडासुराचा नाश करणारा आहे. तर तिने ऐकलं, ते तिने वडिलांना सांगितलं. ते ऐकून तच्छ्रुत्वा अशोक सुंदर्याः स्मृत्वा शापंच सुराः भीत भीतो द्रुतं गत्वा प्रदर्शेन इंदुमती शुभाव. तेव्हा ते अशोक सुंदरीच्या शापाचं स्मरण करून तो असुर भीतच पण भीत घ्यायला म्हणून त्यांनी लगेच जाऊन त्यांनी इंदुमतीला पाहिलं. तो मायावी होता त्याने त्या मायेने तो इंदुमतीवर गेला आणि तिला त्यांनी पाहिलं. तेव्हा ही गर्भिणी अशी जी माया ही इंदुमती आहे तिचे या ठिकाणी महाराजांनी वर्णन केलंय. आणि हुंडासूर जेव्हा तिला पाहतो तेव्हा ती कशी आहे. कृष्णागर पीवरं कुचा प्रभातेंदुमुखी अपि तेजो लावण्य रूपाढ्यम रंजिता विष्णु तेजसा चंड भास्कर बिंबा भाम देवी मेव दुरत्यया रक्षां सुदर्शना भाम भ्रमंती तत्समंतता. दूरात्मा दानो दुष्टवैवं चकितो भवत न्यूनम शत्रुवे वै वेश हंतव्यो में प्रयत्नता. की निश्चित्ते इंदुमतेश दुस्वप्नान्यान्न दर्शयत संधो जागृ सुषुप्तेषु तन्नाश हेतुभिः भूरिशः. म्हणजे तिच्या स्तनांचे अग्र काळे झालेले आहेत गर्भभारामुळे. प्रातःकालीन चंद्राप्रमाणे निस्तेज मुख असलेला तरीही थकलेली आहे गर्भिणी असल्यामुळे. तरीही तेज आणि सौंदर्याने रूपवती अशी वाटणारी तिच्या जणू काही भगवान विष्णूचं तेज आहे. त्यामुळे त्या तेजाने भारलेली अशी प्रचंड सूर्यबिंबांची कांती असलेली अशा ही जी देवी आहे चंड भास्कर बिंबाभा असं त्या महाराजांनी वर्णन केलंय तिथं की सूर्यबिंबासारखं तिची कांती आहे अशी. आणि दुर्जय अगाध देवीप्रमाणे असलेली देवी निवम दुरत्यया असलेला
तिचं रक्षण जणू काही दर्शनाप्रमाणे कांती असलेल्या आसमंतात भ्रमण करणाऱ्या तिला पाहून जणू काही रक्षणच असं करते की चक्रच जणू काही तिच्या भोवती आहे असं म्हणतात. एक चक्र तिथे रक्षण करताय असं पाहून तो दुष्ट दुरात्मा दैत्य जो होता तो चकित झाला की तो भवत पुढे काय म्हणतो तो, खरोखर हा माझा शत्रू प्रयत्नपूर्वक ठार केला पाहिजे. अंतव्यो मे प्रयत्नतः आणि असा निश्चय करून त्यानं जागृती आणि सुषुप्तीच्या संधी काळात म्हणजे धड जाग नाही आणि धड पूर्ण झोपलाय तो जो मधला काळ असतो त्याला म्हणतात सुषुप्ती काळ. या सुषुप्ती काळात संधी काळ तिच्या जणू काही नाशाला म्हणजे तिला भीती वाटली काही कारणाने तर हा गर्भपात होईल भीतीमुळे असं म्हणून तिच्या नाशाला कारण असलेली वाईट स्वप्न यांनी इंदुमतीला दाखवलं. त्याच्याकडे ती शक्ती होती यांनी ती वाईट स्वप्न इंदुमतीला दाखवली. दानव्या माययाच्या यमनाभूत सुरक्षया ही दत्त रक्षितो गर्भो नापी बभ्रंश भाग्यवान. पण या इंदुमतीचं रक्षण असल्यानं दैत्याच्या मायेचं तिला काही भय वाटलं नाही. आणि मुख्य म्हणजे दत्तात्रय रक्षण केलेला भाग्यवान तो जो गर्भ होतो तो होता की दत्त रक्षितो गर्भो ना अपि बभ्रंश, तो गर्भ सुद्धा भ्रष्ट झाला नाही असं तो भाग्यवान गर्भ. दर्शनोपमा रक्षा हुंडे नैव निरीक्षता नेनुंद नेंदुमत्या हिंसा सप्तभिया अर्कशरणम येय. त्या सुदर्शनानं ते रक्षण इंदुमतीचं केलं ते हुंडा राक्षसानं पाहिलं, हुंड्याने पाहिलं पण ते इंदुमतीला कळलं नाही. त्यामुळे तिने फक्त स्वप्न जे पाहिलं पण मग ती काय केली की अर्क शरणम ययो स्वप्न भिया अर्का शरणम ययो. अर्क म्हणजे सूर्य. ती सूर्याला शरण गेली म्हणजे सूर्या तिने प्रार्थना केली, हो देव सवितर विश्वम दुरितंबे परास्वा परास्तुवच दुःस्वप्न भद्रम जत्तन्म आसुवा. हे देवा सूर्या विश्वाचे पाप दूर घालव. हो देव सवितम विश्व विश्वातलं विश्वम दुरितम्ये परास्वा या विश्वाचं पाप दूर घालव आणि परास्वाचं दुःस्वप्न माझं वाईट स्वप्नातील जे भय असेल जे तन्मा असवा ते दूर कर, परास्व ते दूर कर, जे कल्याण असेल ते मला प्रदान कर. भद्रम यत तन्मा आसवा मला प्रदान. अशा प्रकारे इति स्तुतेंदु इंदुमत्य अर्क प्रस्था भूनिर्भया सदा दानवस्योद्यमाः सर्वे दैवाज्जाता निरर्थकाः. अशा प्रकारे स्तुती करून इंदुमती जणू काही स्वस्थाने निर्भय झाली. त्यामुळे दानवस्य उद्यमाः दैत्याचे सर्व उद्योग जे आहेत ते सर्वे दैवाज्जाता निरर्थका. ते तिच्या दैवामुळे किंवा याचं जे काही दैव भोग असतील त्याच्यामुळे याच्या दुर्दैवामुळे ते सगळे निरर्थक झाले. पण
नष्टाभिष्टो दुरात्मा स त्यक्त्वान्न पानमाहम निद्रांशी सतत्रेव तस्थो गुप्तस्व मायया. पण अपेक्षा जरी त्याची नष्ट झाली तरी तो दुष्ट अन्नाने त्यक्त्वा अन्नम पानम वहम, अन्न आणि पाणी याचा त्याग करून प्रतिदिन करून निद्रान्वेषो सतत्रेव, निद्रान्वेषण करत स्वतःच्या मायेनं तस्य गुप्त स्वयंभाव, तो स्वतःच्या मायेने गुप्त होऊन तिथेच राहिला. त्या पद्धतीने आपण असं बघितलं की भगवान दत्तात्रेयाची या आयुराजानं जेव्हा दास्य भक्ती केली तेव्हा दत्तात्रेयाने प्रसन्न होऊन त्याला जे हवं तसं त्याचे इच्छित वर त्याच्या इच्छेप्रमाणे पुत्रदान तुला होईल, पुत्र होईल असा त्याला आशीर्वाद दिला. आणि त्याप्रमाणे त्याची पत्नी इंदुमती गर्भवती झाली. पण त्या दानामध्ये त्या पुत्राच्या हातून त्या हुंडासुराचा वध होईल असा जो व्रात्य राक्षस त्यांनी देवांनाही जिंकला. हे जे काही त्याला भविष्य कळलं हुंडासुराला, तेव्हा त्याच्या मुलीकडनं त्याला भविष्य कळलं. त्यांनी वारंवार प्रयत्न केले आणि ते प्रयत्न निष्फळ झाले. म्हणून त्या गर्भाचा काही नाश झाला नाही. पण हा हुंडासूर मात्र स्वतःच्या मायेने त्या मुलाचा जणू काही जन्म होईपर्यंत त्या गर्भाचा तर नाश होत नाही, पण आता याचा जर जन्म झाला तर पुढे काय करायचं असा जणू काही तो मनोमन विचार करतोय. आणि तो त्याच ठिकाणी आपल्या मायेने गुप्त रूपाने इंदुमतीच्या महालात त्याच भागात तो राहतो आहे. ते या ठिकाणी महाराजांनी सांगितलं. आता पुढे या कथेत काय होतंय, पुढे हा जो पुत्र आहे याचा जन्म झाल्यानंतर हे काय कथा होते, मग हा नहुष आणि हुंडासूर यांची कथा ही जी आहे ती कशी पुढे वळण घेते हे आता आपण पुढल्या पुष्पात बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव.